महाड वन विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. खोटा पंचनामा बनवून वन अधिकारी यांनी आमची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदाराने केले आहेत. मागील 9 महिने तक्रार देऊनही वन विभाग या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष देत असल्याचा आरोप तक्रारीदार संतोष सकपाळ यांनी केले आहेत. महाड तालुक्यातील निगडे येथील रहिवासी मोहन विष्णू सकपाळ यांनी आपल्या जागेतील खैराचे रान त्यांच्याच गावातील बाबू माने यांना विकलं होतं. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता या खैरांच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. संतोष सकपाळ यांनी वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी व ईमेलद्वारे तक्रार करून देखील वन विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं कळतं. महाड वन विभागाचे अधिकारी MT शेळके यांनी बनावट जबाब व बनावट पंचनामा करून आमची फसवणूक केली आहे. तरी या संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार संतोष सकपाळ यांनी केली आहे. खैराच्या झाडाची खरेदी करणारे बाबू माने व वन विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये संगनमत असल्यामुळेच महाड तालुक्यामध्ये राजरोसपणे झाडांची बेकायदेशीर कत्तल केली जात आहे. रोहा येथील वन अधिकारी संजय पेंढारकामे व महाड येथील वरिष्ठ वन अधिकारी आशिष पाटील यांनी व संबंधित लक्ष घालून बेकायदेशीर झाडांची कत्तल करणाऱ्या व बनावट पंचनामा करणाऱ्या वन अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करून आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी तक्रारदार संतोष सकपाळ यांनी केली आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड. नमस्कार, मी संतोष सकपाळ, राहणारा मुंबई. काही महिन्यांपूर्वी मोहन विष्णू सकपाळ यांनी खैराचं रान बापू माने याला विकलं होतं. त्या संबंधात मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवलं होतं व त्यांना मेल पण केलं होतं. आज त्या गोष्टीला 9 महिने व्हायला आलेत. फॉरेस्टवाले आम्हाला वारंवार चुकीची माहिती देत आहेत. तुम्ही वरच्या लेवलला फोन करा, तुम्ही वरच्या लेवलला फोन करा. आज 9 महिने झाले या गोष्टीला. आम्हाला त्यांच्याकडनं योग्य ती माहिती अजून भेटली नाही. व ज्या टायमाला आम्ही जेव्हा कंप्लेंट केली त्या टायमाला एक पंचनामा बनवला होता. तो हा पंचनामा आहे. ह्याच्यामध्ये खोटी माहिती आहे. ह्याच्यामध्ये साक्षीदारांचे जे नावं टाकलेली आहेत ते साक्षीदार पण त्या जागेवरती तिथे नव्हते. दुसरी गोष्ट, हा माझा जबाब त्यांनी ऑलरेडीच ठेवलेला बनवून न मला सांगता, आणि मला बोलले की तुम्ही इथे सही करा. त्या जबाबामध्ये पण असं दिलेलं आहे की मी सहकुशीने हा जबाब बनवत आहे. हा जबाब माझा नाही आहे. ह्याच्यावरती त्यांची सही आहे MT शेळके. बनावट जबाब बनवून, बनावट पंचनामा बनवून त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे. MT शेळके साहेबांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी माझी शासनाला एक विनंती आहे. आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत आशिष पाटील साहेब यांनाही आम्ही वारंवार कॉल करून ही गोष्ट सांगितलेली आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन असं दिलं आहे की ह्याच्यामध्ये काही जर तथ्य असेल तर कठोर कारवाई आम्ही त्यांच्यावरती करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. व रोव्याचे संजय पेडेकर सर यांनाही आम्ही कळवलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन असं दिलेलं आहे, आम्ही लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करू. जो दोषी असेल त्यांच्यावर आम्ही कठोरात कठोर कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. मला शासनाला एक विनंती अशी करायची आहे की पुन्हा ह्या आमच्या महाड तालुक्या, ह्या आमच्या निंगड्या तालुक्यामध्ये, निंगड्या गावामध्ये परत अशी घटना होऊ नये याच्यासाठी कठोरात कठोर पावलं उचलून जो असं कोण धंदे करत असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भविष्यामध्ये अशी घटना वापस या भागामध्ये होणार नाही. मी शासनाला विनंती करतो परत की आम्हाला न्याय हा लवकर भेटावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.